स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून पर्यावरण बचाव भारत बचाव महाअभियान अंतर्गत करण्यात आलेल्या 15 ऑगस्ट युवा अभिनंदन पर्यावरण प्रभात फेरीला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला महाविद्यालय, विश्व गुरुकुल विधी महाविद्यालय आणि बांदोडकर महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी या प्रभात फेरीमध्ये सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय। स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये निघालेल्या या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, वृक्ष संवर्धन, शाश्वत विकासाचे संदेश देणारे फलक हातात घेतले होते। विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। विद्यार्थ्यांचा उत्साह आणि पर्यावरण विषयक संदेशांकडे नागरिकांचे विशेष लक्ष वेधले गेले। अनेक ठिकाणी नागरिकांनी प्रभात फेरीचं स्वागत करत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय आणि उपक्रमांतर्गत उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय। यावेळी सर श्री अशोक एनजे यांनी युवकांचे अभिनंदन करताना पर्यावरण संरक्षण ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून देशाच्या भविष्यासाठीची अत्यावश्यक गरज असल्याचं प्रतिपादन केलं आहे। आजच्या युवकांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली तर येणाऱ्या पिढ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि सक्षम भारत घडवता येईल असा संदेश त्यांनी दिला आहे। प्रभात फेरीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातातील आकर्षक आणि आशयपूर्ण फलक हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवणे आणि युवकांच्या सकारात्मक कार्याचं अभिनंदन करणे हा या उपक्रमाचा भाग होता। युवक, शिक्षक आणि नागरिकांच्या सहभागामुळे स्वातंत्र्य दिनाला पर्यावरण संवर्धनाच्या सामाजिक चळवळीची जोड मिळाली। यावेळी विद्यार्थी, ठाणेकर, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। इको फ्रेंडली लाईफ व तरुण तगडा भारत याच्या माध्यमातून आज ही आपण तरुणांची रॅली काढलेली आहे आणि विषय आहे तरुणांना या भारतामध्ये चांगल्या प्रकारे स्कोप मिळावा, त्याच्यावरून पर्यावरणाचं संवर्धन व्हावं अशा दृष्टिकोनातून ही रॅली विद्यार्थ्यांची आपण 15 ऑगस्टच्या निमित्ताने काढलेली आहे। आणि ह्या 15 ऑगस्टच्या रॅलीचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी काही आपल्याला दाखवून दिलं आहे की ही जेनझी जी पिढी आहे ही कुणापेक्षाही कमी नाही, त्यांना अतिशय चांगला आत्मविश्वास आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारची मॅच्युरिटी आहे। त्यांनी दिल्लीमध्ये दाखवून दिलं आहे की जर शिक्षणामध्ये किंवा कुठेही अफरातफर होत असेल, काही पेपरफुटी होत असेल तर त्या संदर्भात त्यांनी दिल्लीमध्ये शिक्षण मंत्र्याला राजीनामा देण्यापर्यंत ताकद दाखवून दिलेली आहे। अशी ही जेनझी पिढी जी आहे ही न घाबरणारी, न कुणालाही डरणारी पिढी आहे। तर त्यांनी ही दिल्लीमधली जी झाकी आहे ही झाकी दाखवलेली आहे आणि अशा या तरुण पिढीला, जेनझीला आपल्याला त्यांचं अभिनंदन करायचं आहे आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने। आणि संपूर्ण भारतभर या जेनझी पिढीचं आपल्याला नेतृत्व तरुणांचं भारतामध्ये घेऊन जायचं आहे। तर त्यांनी दिल्लीमध्ये दाखवलेली ही तर फक्त झाकी है, अभी पूरा भारत और दिल्ली बाकी है। अशा प्रकारची ही जेनझी पिढी आजपासून डेफिनेटली संपूर्ण भारतभर जाणार आहे। या ठिकाणचं ठाणामधले जे काही कॉलेजमधले विद्यार्थी आलेले, त्यांचे शिक्षक, प्रोफेसर आलेले, हे सगळे त्यांना साथ देणार आहे आणि आपल्या ठाण्यामधून आपण ह्या सगळ्या प्रचाराचा चांगल्या प्रकारे भारतभर आवाज गेला पाहिजे। त्यासाठी जेनझी पिढीचं सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा। आणि या निमित्ताने आपण घोषणा द्यायची आहे। मी म्हणेल जय जयकार, जय जयकार, सगळ्यांनी म्हणायचं युवा शक्तीचा जय जयकार, जय जयकार, जय जयकार, जय जयकार, जय जयकार, जय भारत, जय भारत। धन्यवाद।